नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधूंनो, आपण नास 2021 ची तयारी करत असताना नास 2017 साली झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली मार्फत हे मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध करून दिलं जात आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्र या विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण करणार आहोत। यासाठी आमच्या संस्थेचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटे यांची प्रेरणा, त्याचबरोबर माननीय अरुण पाटील साहेब ज्येष्ठ अधिव्याख्याता, त्याचबरोबर डॉक्टर सुरेश माने अधिव्याख्याता डाएट सांगली यांचं मार्गदर्शन यासाठी मिळालेलं आहे। तसेच मी स्वतः श्री संपतराव खताळ विषय सहाय्यक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन येत आहे। मित्रांनो, आपल्याला या नास प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करत असताना काही ठळक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं तर महत्त्वाचं म्हणजे आपल्या पारंपरिक प्रश्नापेक्षा हे प्रश्न वेगळे असतात। म्हणजेच ज्याला आपण अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न म्हणतो, अशा पद्धतीचे प्रश्न ॲप्लिकेशन बेस्ड उपयोजनात्मक कौशल्य विकसित करणारे प्रश्न असतात। तर या प्रश्नामध्ये विद्यार्थी फसण्याची शक्यता असते पर्यायामध्ये। तर आपण त्यांचा चांगल्या पद्धतीने जर सराव करून घेतला तर अशा प्रश्नांचा सराव झाल्यास नास 2021 मध्ये आपल्याला नक्कीच चांगलं यश मिळणार आहे। यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की इयत्ता 8वीच्या नासमध्ये एकूण 60 प्रश्न 2017 साली विचारले होते आणि त्याच्यामध्ये 4 विषयांचा समावेश होता: मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र। तर या प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न विचारण्यात आले होते आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की जे प्रश्न 15 प्रत्येक विषयाचे विचारलेले आहेत त्यापैकी 5 प्रश्न पुन्हा रिपीट यावेळी होणार आहेत। म्हणजे आपल्याला आहे या प्रश्नपत्रिका सोडवून घेतली संपूर्ण 60 प्रश्नांची तर 20 प्रश्न आपल्याला जसेच्या तसे येणार आहेत आणि बाकीचे प्रत्येक विषयाचे जे 10 प्रश्न आहेत ते वेगळे येण्याची शक्यता आहे। म्हणून आपण या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि त्यांचा सराव चांगला करणं गरजेचं आहे। तर आता आपल्या विषयाला सुरुवात करूया। सामाजिक शास्त्राचे प्रश्न क्रमांक 46 पासून सुरू झाले होते, म्हणून यातला 46वा प्रश्न आहे: दिलेल्या भारताच्या नकाशाचे निरीक्षण करा। छायांकित भागामध्ये कोणते पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, असा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला नकाशा दिसतोय भारताचा आणि डार्क रंगानं रंगवलेला काही भाग आहे आणि विचारलेलं आहे की या रंगवलेल्या भागामध्ये कोणतं पीक जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। तर हा उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे आणि समुद्र किनाऱ्याचा प्रदेश आहे, म्हणजे किनारपट्टीचा। तर या ठिकाणी गहू मैदानी प्रदेशामध्ये गहू हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। त्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी निवडावा लागेल। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 47 हा प्रश्न ॲप्लिकेशन बेस्ड आहे। तुम्ही वर्गात असताना भूकंप झाला, अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही कोणती कृती त्वरित कराल? त्वरित या शब्दाला तसं महत्त्व आहे, कारण बऱ्याच कृती आपण करू पण पहिल्यांदा काय करू असं त्यांना विचारायचं आहे। तर पर्याय असे दिलेले आहेत बघा: इतरांना मदतीला बोलावणे, शिक्षकांच्या सूचनांची वाट पाहणे, जिथे असाल तिथेच खाली बसणे आणि 4था पर्याय डोक्याचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावर आच्छादन घेणे। आता हे सगळं आपण करणार आहे भूकंप झाल्यानंतर, पण पहिल्यांदा आपल्याला आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी डोक्याचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावर आच्छादन घ्यावं लागेल। म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर म्हणून 4था पर्याय या ठिकाणी निवडणार आहोत।
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 48. इंग्रज राजवटीत भारतातील हस्तव्यवसाय उद्योगात घसरण होण्यास खालील पर्यायापैकी कोणते कारण होते? आता पर्याय बघा, सगळे पर्याय एकमेकाच्या जवळ जाणार आहेत. इथं आपल्याला उत्तर निवडताना थोडंसं कौशल्य वापरावं लागणार आहे. पहिला पर्याय, ब्रिटनमधून आयात केलेल्या करमुक्त व स्वस्त मशीन्सद्वारे भारतात माल बनवला जात असे. दुसरा पर्याय, युरोपमध्ये भारतीय माल आयात करण्यासाठी जास्त कर लावला जात असे. भारतातील कच्चा माल ब्रिटनमध्ये निर्यात करण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. आणि चौथा पर्याय, भारतीय लोकांवर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव पडला होता. तर आपण ज्यावेळी इंग्रज राजवटीचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी आपल्या हस्तउद्योगांना ऱ्हास करण्यासाठी एक महत्त्वाचं धोरण राबवलं. कोणताही उद्योग जर बुडवायचा असेल, उद्योगधंदा बुडवायचा असेल, तर त्याच्यावर जास्तीत जास्त कर लावला तर ती वस्तू महाग होते आणि महाग झाल्यानंतर ती वस्तू कुठेही खपत नाही, म्हणजेच तो उद्योग वाढत नाही, तो उद्योग बंद पडतो. हे साधं लॉजिक या प्रश्नामध्ये आहे. आता काही मुलं बाकीचा पहिला पर्याय सुद्धा निवडतील, कारण इंग्रजांच्याकडे मशीन्स होत्या, मशीनद्वारे त्यांनी भरपूर माल बनवला. पण इथं भारतात माल बनवला जात असे असं वाक्य आहे, त्यामुळं भारतात माल बनवत नव्हते, ते इंग्लंडमध्ये बनवून इथं आणून विकत होते. तर असे छोटे छोटे या पर्यायामधले फरक आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 निवडावं लागेल. पुढचा प्रश्न आहे 19वा. खाली दिलेल्या आकृतीत 10° उत्तर व 10° दक्षिण या अक्षांशादरम्यान कोणता हवामान विभाग दर्शवला आहे? आता हे आपण भूगोलामध्ये विद्यार्थ्यांना नकाशाच्या साहाय्यानं, आकृतीच्या साहाय्याने शिकवलेलं आहे. तर 10° उत्तर आणि 10° दक्षिण म्हणजेच विषुववृत्तीय भाग आहे हा, म्हणून आपलं उत्तर हे 2 पर्याय असेल. प्रश्न क्रमांक 50. इंग्रजी राजवटीमध्ये भारतात खालील कोणता पर्याय सामाजिक सुधारणेशी संबंधित आहे? आता ह्या सगळ्या पर्याय म्हणजे इंग्रजांनी केलेल्या सुधारणा आहेत. चारही पर्याय बघा. पहिला पर्याय, मतदानाचे वय 21 वरून 18 असे कमी करणे. दुसरा पर्याय, टपाल व्यवस्थेची सुरुवात. तिसरा आहे रेल्वेची स्थापना. चौथा आहे सती प्रथेचे उच्चाटन. प्रश्न आपल्याला नीट बघावा लागेल. प्रश्न असा आहे की सामाजिक सुधारणेशी संबंधित यातली कुठली सुधारणा आहे? पहिली सुधारणा ही राजकीय सुधारणा आहे. मतदानाचं वय कमी करणं म्हणजे राजकीय सुधारणा झालेली. टपाल व्यवस्थेची सुरुवात हे दळणवळणाच्या सुविधेमधली आहे. रेल्वेची स्थापना ही सुद्धा दळणवळणाच्या सुविधेतली आहे. चौथा पर्याय जो आहे सती प्रथेचे उच्चाटन. भारतीय समाजामध्ये जे सतीची प्रथा चालू होती ती बंद करण्यासाठी इंग्रजांनी कायदा केला. हा जो पर्याय आहे तो सामाजिक सुधारणेशी संबंधित आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 निवडतोय. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या मातीच्या थरांच्या आकृतीचे निरीक्षण करा. पिकांच्या लागवडीसाठी मातीचा सर्वोत्तम थर कोणता? इथं आपल्याला 4 थर दिलेले आहेत मातीचे. तर पिकाच्या लागवडीसाठी यातला कुठला थर उपयोगी असतो जास्तीत जास्त? तर आपल्याला माहित आहे जनरली पिकं आपण हे घेतो ते पहिल्या थरातच घेतो आणि पहिल्या थरामध्ये पिकाला आवश्यक असणारे सगळे घटक त्यामध्ये असतात. म्हणून या ठिकाणी ए हा थर पिकांच्या वाढीसाठी, लागवडीसाठी सर्वोत्तम आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 निवडतोय. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 52. खाली दिलेल्या नदीच्या आकृतीचे निरीक्षण करा. आकृतीतील प्रश्नचिन्हाने दर्शवलेला भाग ओळखा. आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह दाखवले तर ह्याला काय म्हणतात? तर पर्याय बघा. पर्याय बघितल्यानंतर आपल्याला उत्तर लगेच कळेल. नालाकृती सरोवर. आता नदीचं चित्र आहे आणि तिथं नालाकृती सरोवराचे काय संबंध येणार नाही. त्रिभुज प्रदेश पण इथं होऊ शकत नाही. धबधबा तर नव्हे. तर हे वळण आहे, नदीची वळणं असतात, त्यातल्या वळणाचा हा भाग आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक याचा 4 निवडतोय. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणते कारण भारतीय सैनिकांना 1857चा उठाव करण्यासाठी कारणीभूत ठरले? आता इथं सुद्धा हा प्रश्न बारकाईने बघावा लागेल, कारण पर्याय जवळजवळ सगळे सारखेच वाटतायत. त्यामुळं मुलं याच्यामध्ये पर्याय निवडताना बरोबर फसत असतात. तर आपल्याला अचूक उत्तरापर्यंत
कसं जायला पाहिजे, तार्किक विचार कसा करायला पाहिजे बघा. पहिला पर्याय आहे, गायी व डुकराची चरबी असल्याचा संशय असलेल्या काडतुसांच्या वापरास सुरुवात. आता खरं तर आपलं हेच उत्तर आहे, पण बाकीचे पर्याय कसे मिळते जुळते दिलेले बघा. ब्रिटिश सैनिक व वरिष्ठांच्या तुलनेत भारतीय सैनिकांना मिळणारी अयोग्य वागणूक, हे सुद्धा कारण आहेच. ब्रिटिश वरिष्ठाकडून भारतीय सैनिकांना त्यांच्या धार्मिक बाबीवरून रोजच मिळणारी अपमानास्पद वागणूक, हेही उठावाचं कारण आहे. भारतीय सैनिकांना आपण ब्रिटिश सैनिकापेक्षा संख्येने कितीतरी अधिक आहोत अशी झालेली जाणीव, हे तसं कारण नाही. पण आता हे 2-3 पर्याय दिसतात, यामध्ये मात्र आपल्याला उत्तरापर्यंत जाण्यासाठी कसा विचार करावा लागेल की 1857चा उठाव होण्यासाठी नेमकं तात्कालिक कारण काय घडलं होतं. तर सैनिकांना ज्या बंदुका पुरवल्या होत्या त्याच्या काडतुसाला गायी व डुकराची चरबी असल्याची अफवा पसरली होती आणि त्यामुळं मंगल पांडे या सैनिकानं इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून 1857च्या उठावाला सुरुवात झाली. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा निवडावा लागेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 54. रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर एक 10 वर्षाचा मुलगा काम करत आहे. तर भारतीय संविधानाने दिलेल्या कोणत्या मूलभूत हक्काचे उल्लंघन या परिस्थितीमध्ये झाले आहे. अगदी उघड आहे. जर 10 वर्षाचा मुलगा असेल तर तो शाळेत असायला पाहिजे, त्याचं शिक्षण घेण्याचं वय आहे. तो जर टपरीवर काम करत असेल तर त्याचा जो शिक्षणाचा हक्क आहे त्या शिक्षणाच्या हक्काचं उल्लंघन झालेलं आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 यासाठी निवडणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 55. खालील पर्यायापैकी कोणती संस्था कायदे निर्मिती करण्याचे काम करते. आता इथं सुद्धा पर्याय निवडताना गोंधळ होतो. पर्याय पहिला आहे फक्त लोकसभा, दुसरा पर्याय फक्त राज्यसभा, तिसरा पर्याय आहे संसद आणि चौथा पर्याय आहे सर्वोच्च न्यायालय. तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय तर हे उत्तर असू शकत नाही. आता या तिन्हीमध्ये गोंधळ काय होतो बघा. फक्त लोकसभा असं उत्तर येण्याची शक्यता का असते, तर लोकसभेमध्ये विधेयकं मांडली जातात आणि ती पास केली जातात. फक्त राज्यसभा असंही उत्तर मुलं देऊ शकतात, कारण राज्यसभेमध्ये सुद्धा काही विधेयक मांडले जातात आणि कायदे केले जातात. परंतु याचं खरं उत्तर असं आहे की संसद, की जे ह्या दोन्ही सभागृहांचे मिळून बनलेले असते आणि राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांनी मिळून संसद बनलेली असते आणि कायदे निर्मितीचा प्रवास लोकसभेतून किंवा राज्यसभेतून चालू होऊन तो राष्ट्रपतींच्या सहीनं संपतो. म्हणून आपल्याला याचा पर्याय निवडत असताना संसद, की जे ह्या तिन्ही घटकांना एकत्र करतं, हा पर्याय आपल्याला 3 नंबरचा निवडावा लागेल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 56. भारतामध्ये स्थानिक शासनाकडून स्वच्छता का पुरवली जाते. म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा महापालिका असेल, नगरपालिका असेल, यांच्याकडून स्वच्छता का पुरवली जाते, त्याचं कारण काय. पहिला पर्याय बघा, भारतीय संविधानामध्ये असलेल्या जगण्याचा हक्काचा तो भाग आहे. दुसरा पर्याय बघा, स्थानिक शासनाला दुसरे कोणतेही काम नाही. तिसरा पर्याय, भारतीय कायदा खाजगी क्षेत्राला हे काम करण्यास परवानगी देत नाही. आणि चौथा आहे, लोकांना ही कृती स्वतःला करता येत नाही. तर खालचे 2, 3, 4 पर्याय वाचले तर हे काही तार्किक पर्याय नाहीत, कारण स्थानिक शासनाला दुसरे कोणतेही काम नाही असं आपण म्हणू शकत नाही, भरपूर काम असतात. तर पर्याय क्रमांक 1 भारतीय संविधानामध्ये असलेल्या जगण्याच्या हक्काचा तो भाग आहे, कारण जगण्याच्या हक्काशी निगडीत स्वच्छता ही अतिशय निगडीत आहे आणि म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 ची निवड करावी लागेल. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणती सार्वजनिक सुविधा फक्त शासनाकडून पुरवली जाते. आता हा प्रश्न 2017 साली आहे, पण तो 2021 ला आला तर थोडा ह्याच्याबद्दल गोंधळ होऊ शकतो. कसा बघा, पर्याय दिलेले आहेत रेल्वे, शिक्षण, बस सुविधा, अन्नधान्य पुरवठा. आता याच्यामध्ये शिक्षण हे शासकीय म्हणजे सरकारी पण आहे आणि खाजगी संस्थांमधून पण दिलं जातं. बस सुविधा शासनाकडून पण पुरवली जाते आणि खाजगी पण असतात. अन्नधान्य पुरवठा
हा लोकांना शासनामार्फत पण होतो आणि खाजगी बाजारपेठामध्ये पण होतो. परंतु रेल्वे हा पर्याय मात्र आपल्या भारतामध्ये फक्त आणि फक्त याच्यावर अजूनही सरकारी मालकी आहे. त्यामुळं आपण यासाठी ही सुविधा फक्त शासनाकडून पुरवली जाते म्हणून हा पर्याय निवडणार आहे. पण तो 2021ला आला तर काय होणार? आता आपल्याकडं रेल्वेचं खाजगीकरण पण झालेलं आहे. काही रूटवरच्या रेल्वे खाजगी प्रॉपर्टीना दिलेल्या आहेत. त्यामुळं आता हे फक्त शासनाकडून पुरवली जाणारी सुविधा नसून ही खाजगी पण होणार आहे. त्यामुळं थोडासा इथं आपल्याला हा फरक लक्षात घ्यावा लागेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 58. समजा तुमच्या जिल्ह्यातील लोकांना एक नवीन शाळा त्यांच्या भागात हवी आहे, तर परवानगी देण्यासाठी सक्षम प्राधिकारी कोण? म्हणजे नवीन शाळा आणि त्या शाळेला परवानगी देणारा प्राधिकारी कोण? पहिला पर्याय बघा, उच्च न्यायालय. दुसरा आहे फक्त केंद्र शासन. तिसरा आहे फक्त राज्य शासन. आणि चौथा आहे राज्य व केंद्र शासन दोन्ही. तर आता हा शिक्षण हा विषय राज्य आणि केंद्र शासन ह्या दोन्ही यादीमध्ये येतो. त्यामुळं आपल्याला फक्त राज्य शासन किंवा फक्त केंद्र शासन असं न म्हणता राज्य व केंद्र शासन दोन्हीही या नवीन शाळेला परवानगी देऊ शकतात. उच्च न्यायालयाचं ते काम नाही, त्यामुळे पहिला पर्याय बाद आणि आपण यासाठी चौथा पर्याय निवडणार आहोत. प्रश्न क्रमांक 59. खाली दिलेला नकाशा अकबर व औरंगजेबाच्या काळातील अशी स्थळे दर्शवतो ज्यांनी मुघल सत्तेचा काही भाग व्यापला होता. नकाशाचे निरीक्षण करा व त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. हा नकाशा आपल्याला इतिहासकालीन नकाशा दिलेला आहे आणि याच्यामध्ये चित्तोड व अंबर सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यामध्ये स्थित आहे असं विचारलेलं आहे. इथं चित्तोड आपल्याला दिसतंय आणि अंबर पण दिसतंय. तर या ठिकाणी ही दोन्ही ठिकाणं आता सध्याच्या राजस्थान या राज्यामध्ये आहेत, कारण भारताच्या पश्चिमेला ते ठिकाण दिसत आहेत आणि तिथं राजस्थानचं स्थान आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 ची निवड यासाठी करतोय. प्रश्न क्रमांक 60. समजा तुमच्या वर्गासाठी तुम्हाला 2000 पेन खरेदी करण्याची इच्छा आहे. खालीलपैकी कोणत्या दुकानामध्ये जाण्यास तुम्ही प्राधान्य द्याल? पर्याय आहे 1 घाऊक स्टेशनरी दुकान, 2 आठवडे बाजारातील दुकान, 3 किरकोळ स्टेशनरी दुकान आणि 4 रस्त्यावरील दुकान. आता आपण जे पेन घेणार आहे ते पेनांची क्वांटिटी जास्त आहे. 2000 पेन कमी असते, किरकोळ असते 4-5 पेन तर आपण रस्त्यावरील दुकानात घेतले असते. परंतु 2000 पेन घ्यायचे असतील तर आपल्याला घाऊक होलसेल म्हणतो आपण त्याला, त्या होलसेल स्टेशनरी दुकानामध्ये आपल्याला गेलं तर ते स्वस्तामध्ये पडणार आहेत. म्हणून आपण ते घाऊक स्टेशनरी दुकान असा पर्याय त्याचा निवड पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्र या विषयासाठी 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातले 5 प्रश्न जसे तसे रिपीट होणार आहेत आणि बाकीच्या प्रश्नांसाठी 10 प्रश्नांसाठी आपल्याला आणखी सरावासाठी प्रश्न याच पद्धतीने निवडून मुलांना त्याचा जास्तीत जास्त सराव करून घेतला तर निश्चितपणे आपल्याला नास सर्वेमध्ये चांगलं यश मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू.